अपेक्षांचं ओझं. सकाळचे 6 वाजले होते. स्वयंपाकघरात गॅसवर चहाचं वाफळतं पातेलं उकळत होतं आणि त्याच वाफेसोबत सायलीच्या मनातल्या अपेक्षांचं ओझंही हळूहळू वाढत होतं. सायली नुकतीच या घरात सून म्हणून आलेली. शिक्षण, स्वभाव सगळं उत्तम, पण तिचं नशीब मात्र सासरी थोडं वेगळंच निघालं. सायली अजून नाश्ता तयार नाही का? सासूबाईंचा कडक आवाज कानावर पडला. हो आई, आत्ता करते, सायलीने हलक्या आवाजात उत्तर दिलं. तिच्या लग्नाच्या पहिल्याच दिवसापासून अपेक्षांची यादी सुरू झाली होती. सकाळी लवकर उठायचं, घर सांभाळायचं, सगळ्यांची आवड लक्षात ठेवायची, नोकरीही करायची आणि नेहमी हसतमुख राहायचं. सायली स्वतःला विचारायची, मी सून आहे की मशीन? तिचा नवरा रोहित चांगला होता, पण तोही आईच्या शब्दांपुढे काही बोलत नसे. एक दिवस सायलीने थोडं उशिरा उठलं. रात्री उशिरापर्यंत ऑफिसचं काम केलं होतं. अगं, ही काय वेळ आहे उठायची? सासूबाई संतापल्या. आमच्या काळात आम्ही 4 वाजता उठायचो, तुम्हाला तर सगळं तयार हवं. सायली शांत राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने ते गिळून टाकलं. दिवसेंदिवस तिच्यावर अपेक्षांचं ओझं वाढत गेलं. तिचं स्वतःचं अस्तित्व हरवायला लागलं. एका संध्याकाळी ती खूप थकलेली होती. ऑफिसमधलं प्रेशर, घरचं काम सगळं एकत्र. ती थोडा वेळ बसली तर सासूबाई पुन्हा टोमणा मारत म्हणाल्या, आम्हाला तर सून नको, नोकरच पाहिजे होती बहुतेक. हा शब्द सायलीच्या हृदयात खोलवर लागला. त्या रात्री ती खूप रडली. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र काहीतरी बदललं होतं. सायलीने ठरवलं, आज ती बोलणार. ती सगळ्यांसमोर उभी राहिली. आई, मी तुमची सून आहे, पण मी माणूसही आहे. माझ्याही भावना आहेत, मर्यादा आहेत. मी प्रयत्न करते सगळं नीट करायला, पण मी एकटी सगळं सांभाळू शकत नाही. तुमच्या अपेक्षा पूर्ण करताना मी स्वतःला हरवत चालले. घरात शांतता पसरली. रोहितने पहिल्यांदा सायलीच्या डोळ्यात दुःख पाहिलं. तो पुढे म्हणाला, आई, सायली बरोबर आहे. आपण तिच्याकडून खूप अपेक्षा ठेवतोय. आपण तिला समजून घ्यायला हवं. सासूबाई काही क्षण गप्प राहिल्या. त्यांना त्यांच्या वागण्याचा विचार करायला भाग पडलं. थोड्या वेळाने त्यांनी सायलीचा हात धरला. माफ कर ग, आम्ही कदाचित जास्त अपेक्षा ठेवल्या, तुला समजून घेतलं नाही. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते, ते दिलासा मिळाल्याचे होते. त्या दिवसानंतर घरात थोडा बदल झाला. कामांची विभागणी झाली. सायलीला स्वतःसाठी वेळ मिळू लागला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला माणूस म्हणून स्वीकार मिळाला. अपेक्षा असणं चुकीचं नाही, पण त्या अपेक्षांचं ओझं कोणावरही इतकं टाकू नये की त्याचं स्वतःचं अस्तित्वच हरवून जाईल. कारण सून ही केवळ जबाबदाऱ्या पार पडणारी व्यक्ती नसते, ती ही एक स्वप्न, भावना आणि आशा असलेली माणूस असते. सायलीच्या आयुष्यात थोडी शांतता आली होती, पण ती वादळाआधीची शांतता होती हे तिला अजून कळलं नव्हतं. एका दिवशी अचानक घरात नातलग आले. सासूबाईंनी सगळ्यांसमोर सायलीचं कौतुक करण्याऐवजी उलट तिला कमीपणा दाखवायला सुरुवात केली. आमची सून आहे हो, पण आजकालच्या मुलींना घर सांभाळता येत नाही. सायलीच्या हृदयात पुन्हा एकदा वेदना उसळली. ती आतून तुटत होती, पण चेहऱ्यावर हसू ठेवत होती. त्या रात्री रोहितशी ती बोलली, रोहित, मी कितीही प्रयत्न केले तरी मी तुमच्या आईसाठी कधीच पुरेशी होणार नाही का? रोहित गप्प बसला. त्याची शांतता सायलीसाठी उत्तर होती. नवं संकट दार खटकवायला तयार होतं. काही दिवसांनी सायलीला ऑफिसमध्ये मोठी संधी मिळाली, प्रमोशन. ती आनंदाने घरी आली. आई, मला प्रमोशन मिळालं. पण सासूबाईंचा चेहरा कठोर झाला. मग घराचं काय? आम्हाला नोकरी करणारी सून नको, घर सांभाळणारी हवी. सायली थक्क झाली. म्हणजे मला नोकरी सोडावी लागेल? हो, आमच्या घरात सून आधी घर बघते. अत्यंत कठीण निर्णय. सायली पूर्ण रात्री झोपली नाही. एकीकडे तिचं स्वप्न, दुसरीकडे घर. दुसऱ्या दिवशी तिने ठरवलं, आई, मी नोकरी सोडणार नाही. घरात जणू स्फोटच झाला. मग या घरात राहायचं असेल तर आमचे नियम पाळावे लागतील, सासूबाई ओरडल्या. रोहित अजूनही गप्प. सायलीचं मन तुटलं. सीमा ओलांडली जाते. त्या दिवसापासून सासूबाईंचा छळ वाढला. टोमणे, अपमान, मुद्दाम काम वाढवणं.
एक दिवस तर त्यांनी सायलीला सगळ्यांसमोर अपमानित केलं. तुझ्यासारख्या स्वार्थी मुलीमुळेच घरं तुटतात, हा शब्द सायलीसाठी शेवटचा होता. सायलीचा स्फोट. त्या रात्री सायलीने सगळ्यांसमोर आवाज उठवला, बस खूप झालं आता. मी या घरासाठी माझं सगळं दिलं, माझं सुख, माझा वेळ, माझं अस्तित्व. पण तुम्हाला कधीच ते दिसलं नाही. तुमच्या अपेक्षा कधीच संपत नाहीत आणि मी मात्र संपत चालले. तिच्या डोळ्यात राग, वेदना आणि आत्मसन्मान एकत्र चमकत होता. सर्वात मोठा ट्विस्ट, सायलीने आपली बॅग घेतली. मी हे घर सोडते. रोहित हादरला. सायली थांब, कुठे जाशील? जिथे मला माणूस म्हणून वागवलं जाईल. ती निघून गेली. घराचा खरा चेहरा. सायली गेल्यानंतर घरात शांतता पसरली. कामं थांबली, व्यवस्था कोलमडली. सासूबाईंना पहिल्यांदाच कळलं, सायली फक्त सून नव्हती, ती घराचा आधार होती. रोहित पूर्णपणे तुटला. तो सायलीकडे गेला. सायली, मला माफ कर, मी तुझ्यासाठी कधी उभा राहिलो नाही. सायलीच्या डोळ्यात अश्रू होते. रोहित, मला तुझी साथ हवी होती, पण तू शांत राहिलास. निर्णय, सायलीने ठामपणे सांगितलं. मी परत येईन, पण एक अट आहे. माझा सन्मान, माझं स्वप्न आणि माझं अस्तित्व यांना मान मिळाला पाहिजे. रोहितने होकार दिला. घरी परतल्यावर सासूबाईंनी सायलीसमोर हात जोडले. माफ कर ग, आम्ही तुला समजून घेतलं नाही. सायलीने त्यांना मिठी मारली. पण यावेळी ती जुनी सायली नव्हती. ती स्वतःसाठी उभी राहणारी मजबूत सायली होती. अपेक्षा जेव्हा मर्यादा ओलांडतात तेव्हा नातं टिकत नाही, ते तुटतं. आणि जेव्हा एक स्त्री स्वतःसाठी उभी राहते तेव्हा ती फक्त घर सोडत नाही, ती स्वतःला पुन्हा शोधते. सायली परत आली होती, पण यावेळी ती बदललेली होती. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तिथे आत्मसन्मान होता, ठामपणा होता. घरात सगळं वरवर ठीक दिसत होतं. सासूबाई शांत झाल्या होत्या. रोहित तिच्या बाजूने उभा राहत होता. पण सायलीला जाणवत होतं, काहीतरी अजून दडलंय, काहीतरी न बोललेलं गूढ भूतकाळ. एक दिवस सायली घर साफ करत होती. जुन्या कपाटात तिला एक डायरी सापडली. ती सासूबाईंची होती. कुतूहलाने तिने पानं उघडली आणि जे वाचलं ते तिच्या पायाखालची जमीन सरकवणारं होतं. सत्य जे हादरवून टाकणारं होतं. डायरीत लिहिलं होतं, मी सुद्धा कधी काळी सायलीसारखी सून होते. माझ्या सासूने मला कधीच माणूस म्हणून वागवलं नाही. मी रडले, तडफडले, पण आवाज उठवू शकले नाही. आणि एक दिवस मी ठरवलं, मी कधीच कमकुवत राहणार नाही. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले, पण पुढचं वाचून ती थरकापली. मी ठरवलं, जसं माझ्याबरोबर झालं तसंच मी माझ्या सुनेबरोबर करेन, कारण हीच परंपरा आहे, हे शिकवलं गेलंय. सायलीला धक्का बसतो. सायलीच्या मनात एकच विचार घुमत होता, म्हणजे हा सगळा छळ जाणून बुजून होता. तिला राग आला, पण त्याहून जास्त दुःख झालं. सायलीने सासूबाईंना समोर बसवलं. आई, मला तुमची डायरी सापडली. सासूबाईंचा चेहरा पांढरा पडला. तुम्ही जे सहन केलं ते खूप चुकीचं होतं, पण तुम्ही तेच माझ्याबरोबर केलं का? घरात शांतता पसरली. सासूबाईंचा कोसळलेला अहंकार. सासूबाईंच्या डोळ्यात अश्रू आले. कारण मला वाटलं हेच योग्य आहे. माझ्या वेदनेचं ओझं मी तुझ्यावर टाकलं. मला कधीच प्रेम मिळालं नाही, म्हणून मी देऊही शकले नाही. त्या रडायला लागल्या. सायलीचा सर्वात मोठा निर्णय झाला. सायली काही क्षण गप्प राहिली. तिच्या मनात द्वंद्व होतं, बदला घ्यावा की चक्र तोडावं. ती उठली आणि सासूबाईंच्या जवळ जाऊन बसली. आई, तुमच्यावर अन्याय झाला, पण तोच अन्याय पुढे चालू ठेवणं हे चुकीचं आहे. मी हा चक्र तोडणार आहे. भावनिक शिखरबिंदू होता तो. सायलीने सासूबाईंना मिठी मारली. मी तुम्हाला माफ करते, पण एक अट आहे. आपण दोघी मिळून हे घर बदलूया. इथे कोणावरही अपेक्षांचं ओझं टाकलं जाणार नाही. सासूबाई रडत होकार दिला. नवीन सुरुवात झाली. त्या दिवसानंतर घरात खूप काही बदललं. सासूबाई आता सायलीला समजून घेऊ लागल्या. रोहित अधिक जबाबदार झाला. घरात संवाद वाढला आणि सर्वात महत्त्वाचं, अपेक्षांचं ओझं आता समजुतीत बदललं. काही वेळा लोक वाईट नसतात, त्यांच्या जखमा खोल असतात, पण त्या जखमांमुळे इतरांना जखम देणं हा उपाय नाही. कोणीतरी एक जण पुढे येऊन ते चक्र तोडावं लागतं. आणि त्या दिवशी सायली फक्त एक सून नव्हती,
ती एक बदलाची सुरुवात होती. घरात आता शांतता होती, पण ती शांतता खूप काही सांगत होती. सायली आणि सासूबाई आता एकमेकींना समजून घेत होत्या. घरात प्रेम वाढत होतं, संवाद वाढत होता, पण नियतीला अजून काहीतरी वेगळंच मंजूर होतं. नवं वादळ. एक दिवस अचानक सासूबाई स्वयंपाक करताना चक्कर येऊन खाली पडल्या. आई! सायली घाबरून ओरडली. रुग्णालयात तपासणी झाली. डॉक्टरांनी गंभीर आवाजात सांगितलं, त्यांना गंभीर आजार आहे. वेळेवर उपचार झाले नाहीत तर धोका आहे. सायलीच्या पायाखालची जमीन सरकली. रोहित पूर्णपणे कोसळला. कटू सत्य होतं हे. डॉक्टरांनी सांगितलं, उपचार खूप महाग आहेत आणि लगेच सुरू करावे लागतील. घरात आर्थिक ताण निर्माण झाला. रोहितची कमाई अपुरी होती. सायलीच्या मनात एकच विचार सुरू झाला, आता काय करायचं? सायलीचा सर्वात मोठा त्याग. त्या रात्री सायलीने शांतपणे एक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी तिने रोहितला सांगितलं, मी माझी नोकरी सोडते. रोहित चकित झाला. काय? पण का? सायली हसली. आईसाठी. त्यांना आता माझी गरज आहे. पुन्हा एकदा स्वतःला हरवणं. सायली दिवसरात्र सासूबाईंची सेवा करू लागली. औषधं, डॉक्टर, काळजी. तिने स्वतःला पूर्णपणे विसरून टाकलं. एक दिवस सासूबाईंनी तिचा हात धरला. सायली, तू पुन्हा तुझं आयुष्य थांबवलंस माझ्यासाठी. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. आई, यावेळी मी स्वतःहून केलं कारण मला तुमच्यावर प्रेम आहे. सासूबाईंचा अंतर्मनाचा स्फोट झाला. सासूबाई रडू लागल्या. मी तुला खूप त्रास दिला आणि तू मात्र मला जीवापाड जपत आहेस. मी खूप चुकीची होते. काही महिन्यानंतर डॉक्टरांनी सगळ्यांना बोलवलं. आम्ही प्रयत्न केले, पण आता वेळ खूप कमी आहे. सायलीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. रोहित कोसळला. शेवटच्या क्षणी सासूबाई सायलीचा हात धरून म्हणाल्या, सायली, तू मला माफ केलंस हेच माझ्यासाठी सर्वात मोठं भाग्य आहे. पण एक वचन दे, तू पुन्हा तुझं आयुष्य थांबवणार नाहीस. तुझी स्वप्न पूर्ण कर. सायली रडत होकार दिला. एक वेदनादायक निरोप होता तो. त्या रात्री सासूबाईंनी शेवटचा श्वास घेतला. घरात गूढ शांतता पसरली. नवीन पहाट. काही दिवसांनी सायली पुन्हा ऑफिसला जायला तयार झाली. रोहितने तिचा हात धरला. मी यावेळी तुझ्या सोबत आहे. सायली हलकसं हसली. कधी कधी नातं तोडतं, पण समजूत, प्रेम आणि माफी हेच ते ओझं हलकं करू शकतात. सायलीने सगळं गमावलं, पण शेवटी तिने एक गोष्ट जिंकली होती. एक घर, एक नातं आणि स्वतःचं अस्तित्व. ही कथा इथे संपते, पण तिचा संदेश कायम राहतो. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद. ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.